नमस्कार मंडळी, आज आपण शेवगांच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत। शेवगांच्या शेंगांना मी छोटे छोटे पीसमध्ये कट करून घेतलेले आहे। त्यांची साल काढून घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। कांदे, टमाटे, जिरं, लसूण, खोबरं याची मी पेस्ट करून घेतलेली आहे। त्या अगोदर झालेली आहे पेस्ट। आणि शेवगांच्या शेंगांना मी वाफून घेणार आहे। कढई तपवायला ठेवलेली आहे, तेल टाकलेले आहे आणि थोडंसं जिरं टाकणार आहे। अगोदर वाफून घेतलं ना मग छान लागतं। थोडं नमक टाकून घ्यायचं। त्याला झाकून द्यायचं आता। त्यांना नमकमध्ये चांगलं वाफू देऊ आणि मग त्याची भाजी करू। त्याला काढून घेऊ, मग ही पेस्ट टाकू। त्यामध्ये खूप छान टेस्ट लागते अशी भाजी करू। आपण चेक करू शेंगा शिजल्या आहेत की नाही। शेंगा अजून शिजलेला नाही आहे। थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे खाली लटकणार नाही। थोडंसं, जास्त नाही, म्हणजे पाण्यात छान होऊन जातं। आणि झाकून देऊ। चला तर आपल्या शेंगा शिजल्या आहे का चेक करून घेऊ। आपल्याला पूर्ण नाही शिजवायचे आहे, त्यांना अर्ध्या शिजवायचे आहे आणि अर्ध्या कच्च्या राहू द्यायचे आहे, म्हणजे बाकी सारमध्ये शिजतील। हे लहान मुलांना बी देऊ शकतो आपण। हे असे शिजलेल्या नमक जिराच्या पौष्टिक असतात। आता आपण यांना काढून घेऊ। शिजलेलं आहे बघा, पूर्ण नाही शिजवायचे आहे आपल्याला, बाकीच्या सारमध्ये शिजवून घेऊ। ओके, बघा शेंगा काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि नंतर पेस्ट टाकून घेऊ कांदे टमाट्याची। मसाल्याला छान असं परतून घ्यायचं आहे पाणी सुटेपर्यंत, मग मस्त तेल येतं। छान लागते शेवग्याच्या शेंगाची भाजी। रस्सा भाकरमध्ये खायचा खूप छान लागतं। आता चटणी मसाले टाकू आपण। 2-3 मिनटं शिजून घेतलेलं आहे मी। हळद टाकते, मसाला, चटणी, आपल्याला जेवढी चटणी लागते तेवढी टाकायची। आपली चटणी मसाला चांगलं परतून घेऊ तेल सुटेपर्यंत। थोडं नमक टाकायचं। आपण अगोदर पण शेंगांमध्ये टाकलेलं आहे, तर कमीच टाकायचं। बघा छान असं तेल सुटते। हे बघा बघा असं छानसं तेल सुटते। थोडंसं पाणी टाकायचं आता, खाली लटकायला नको म्हणून। चटकलं का मग तर परत तेल सुटेल। बघा
तेल येते, थोडा वेळ आपण याला असंच शिजू देऊ. थोडं पाणी टाकलेलं आहे, मग शेंगा टाक. हे बघा तेल येते आता भाजीला. हे चिठे खूप उडतात. आपण याची शेंगा टाकून देऊ. थोड्याशा मुलीसाठी काढणार आहे मी, लहान मुलीसाठी. नमकच्या पाणी टाकायचं. भाजीला चांगलं शिजू देऊ तेल येईपर्यंत. शेंगा तर शिजलेल्याच आहेत आपल्या, त्यांना थोडंसं शिजवायचं आहे. हे बघा भाजीचा रस्सा, त्याला उकळी येईपर्यंत शिजू देऊ आणि तेल पण येईल नंतर. खूप छान लागतो शेवग्यांच्या शेंगांचा रस्सा, खूपच छान. तुम्ही ट्राय करून बघा. सिंपल, साधी, सोपी आहे ही रेसिपी. तर तुम्ही ट्राय करा, कशी लागते मला सांगा कमेंट करून. त्याला आता आपण 5-6 मिनटं शिजू देऊ. बघा भाजी छान अशी शिजते आहे, छान उकळी येते आहे. आहा, भाजीचा सुगंध छान येतोय, वास. हे बघा किती छान दिसते आहे. आहा, चला तर मग आता भाजीला आपण प्लेटमध्ये घेऊ. गॅस पण चला तर मग आता आपण ताटात काढलेली आहे. बघा शेवगाच्या शेंगाचा रस्सा करून बघा. आवडला तर लाईक करा, कमेंट करा. बाय.